नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जरा रिमझिम पाऊस सुरू आहे, तर मला भाजी घ्यायची होती. तर माझ्या परिसरामध्ये मी निघालेली आहे भाजी घ्यायला आणि बघूया आता पाऊस कमी झालेला तर दिसतो आहे. तर मी घेणार आहे आता भाजीच्या दुकानात जाते आणि पुढे पण पावसाने साथ दिली तर मग शूटिंग करेल. चला पहिले भाजी घेते. आमच्या या टाउनशिपमध्ये हे एकच दुकान आहे भाजी आणि फळांचं, पण छान ठेवतात ते दादा. सगळ्या प्रकारचे फळं, महाग वगैरे विदेशी फळं पण असतात आणि विशेष म्हणजे हे एकच दुकान आहे तर जरा महाग असतं. त्यांचं पण बरोबर आहे, त्यांना पण लांबून आणावं लागतं कारण की हा पूर्ण जंगली एरिया आहे. तर इथे हे एकच दुकान आहे आणि बघितले मी फळं तर छान होते, पण जरा महागच वाटतात बाजारापेक्षा. त्याच्यामुळे मी बाजारातून आणत असते, पण माझ्याकडे आज नव्हते म्हणून मी ह्या दुकानात आलेली आहे. आता बघते आहे काही भाज्या वगैरे आवडल्या हिशोबात असल्या तर घेईल, नाहीतर मग फळंच घेणार आहे. आणि पावसाची रिमझिम तर सुरू झालेली आहे बाबा, घरातून निघताना तर नव्हता आणि आता मी छत्री पण विसरली आहे घरी. तर बघते, मला थोडंसं समोर पण वॉकिंग करायची होती, पण आता काय करणार. जर पाऊस जास्त वाटला तर मग परत मी घरी चालली जाईल. मी आता हा आंबा घेतला आहे तोंडी लावायला जेवताना आणि तोतापुरी आंबा आहे तो, आणि जरा महागच होता. त्याचबरोबर मी आता केळी पण घेतली, अर्धा डझन केळी घेतली आहे. दुसऱ्या भाज्या आणि फळं खूप महाग आहे, तर डब्बल भाव असल्यासारखा वाटला मला. तर चला आता पटापट हे घेते आहे आणि बघते, जर पाऊस थोडा कमी असेल तरी मी थोडंसं वॉकिंग करून येते. समोर बघावं लागेल. पाऊस जर जोरात असला तर मग अर्ध्या दुरून मी वापस येईल. तर आता मी घेतली आहे ते केळी आणि आंबा आणि चला आता इथे मी थोडीशी फिरून आता इथून निघाली आहे मी भाजी घेऊन आणि समोर बघते आहे तर थोडा पाऊस सुरू आहे. तर चला म्हटलं थोडंसं आपलं वॉकिंग पण होतं म्हणून मी आता निघते आहे. समोर आमचा परिसर खूप मोठा आहे आणि बघा आता थोड्या वेळा आधी पण पाऊस येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे वातावरण पण छान झालेलं आहे. आमच्याकडे खूप छान झाडं हिरवळ आहे, त्याच्यामुळे फिरायला खूप छान वाटतं. पण आता मला पावसाने साथ दिली पाहिजे. रिमझिम पावसाचं स्वरूप आता मोठ्या पावसात होणार आहे असं दिसतं आहे. ढग खूप दाटून आले. तर मग इथे होतं मंदिर, खूप छान मंदिर आहे. तर मी म्हटलं वापस जाण्यापेक्षा ह्या मंदिरामध्येच मी थांबते आणि मग त्या मंदिरामध्ये मी प्रवेश केला आणि बघता पाऊस तर चांगला सुरू झालेला होता. रिमझिम पाऊस वाटला पहिले, पण जरा मग थोडा वाढत असल्यासारखा वाटला तो. मग मी चप्पल वगैरे काढली, पाय पुसले चांगले आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. आमच्या एरियामधलं हे मंदिर आहे, आमच्या टाउनशिपमधलं आहे आणि खूप छान मस्त मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. सगळीकडे झाडे वगैरे आहेत. तर मला तर आता खूपच आधार वाटला ह्या मंदिराचा. एवढ्या जोरात पाऊस होता तर म्हटलं बरं आहे आता इथे थांबायला. ऑलरेडी तिथे बरं झालं 3-4 बाया होत्या, मला पण जरा बरं वाटलं. मी स्वतःचीच मी चेहऱ्याची शूटिंग करायला बसले. त्या बाया माझ्याकडे बघून हसत होत्या, पण काय करणार. आणि हे बघा पाऊस आहे ना असा दिसतोय तो, पण जरा जोरातच पाऊस होता आणि एवढं काळभोर झालं होतं आकाश आणि ते बघूनच इतकी भीती वाटत होती. आणि खूप विजांचा कडकडाट सुरू झालेला होता आणि पावसाला जोर धरलेला होता. बघा भरपूर पाऊस आहे. हा असा कॅमेऱ्यात दिसत नाही आहे, पण चांगलाच पाऊस सुरू झाला होता आणि पुढे पण जोरातच होता. ह्या मंदिराच्या समोर पण झाडे आहेत आणि मागचा पण भाग दाखवते बघा. खूप छान असे मस्त वनस्पती लावलेल्या आहेत, औषधीयुक्त अशा वनस्पती आहेत. पूजेला वगैरे ज्याचे पानं वगैरे उपयोग येतील अशाच ह्या वनस्पती इथे लावलेल्या आहे. झाडं लावलेले आहे मोठे. समोर पण बघा, मंदिराच्या समोर पण छान आहे आणि याला लागूनच एक मोठा नाला आहे. मला तर खूप भीती वाटायला लागली. जर खूप सारं इथं आलं पाणी त्या नाल्याकडून तर मग कसं व्हायचं. आणि वारा बघा, खूप जोरात वारा सुटलेला होता.
आणि त्या बाया बिचाऱ्या त्या पण बसलेल्या होत्या. इथे मंदिराची साफसफाई करायला आलेल्या त्या बाया होत्या आणि छान त्या आराम करत होत्या. आणि अचानक हा पाऊस सुरू झाला बघा. खूप जोरात पाऊस आहे बरं का हा, असा दिसतोय तुम्हाला कॅमेऱ्यात. बघता बघता पाऊस 1 तासापासून पडतच होता आणि मंदिरामध्ये खूप पाणी जमा झालेलं होतं. ते तिथली जी होती ती बाई, तिने ते छान मस्त मॉपनी ते पाणी काढून घेतलं आणि स्वच्छ केलं. आत्ता थोडा पाऊस कमी होत होता आणि विजाचा कडकडाट पण कमी झालेला होता. त्यामुळे भीती कमी झालेली होती. तिथल्या त्या बाईनी पूर्ण मंदिरामधलं पाणी मॉपनी साफ केलं आणि आता एवढं बोर झालेलं होतं 1 तासापासून नुसता पाऊस. थंडी पण वाजायला लागलेली होती आणि मग मी बसल्या आता काय करावं म्हटलं, तर मग वरतीनं राधाकृष्णाचं जे होतं पेंटिंग त्याची शूटिंग केली. बघा किती सुंदर आहे. खूप छान खेळत आहेत राधाकृष्ण आणि हे स्लॅबवर आहे बरं, वरती अशा घुमटवर आहे ते मंदिरामध्ये. खूपच आकर्षक आहे, मला खूप आवडलं. आणि आता हा पाऊस तर बाबा काही जायचं नावच घेत नाही आहे. परत सुरू झाला हा पाऊस. आता कशी मी घरी जाणार. चला मी इथले हे 3 मंदिर दाखवते. हे महादेवाचं आहे, त्यानंतर हे राधाकृष्णाचं आहे आणि त्यानंतर हे गणपतीचं आहे. पण दुपारच्या वेळेस हे बंद असतात, सकाळी आणि संध्याकाळी चालू असतात. एखाद्या वेळेस मी हे राधाकृष्णाचं तुम्हाला मंदिर सविस्तर दाखवेल. आता झाला हा पाऊस बंद, थोडा रिमझिम आहे पण बंदसारखा झालेला आहे. आणि मी आता उतरले आहे खाली, चप्पल घालते आहे. जरा हळूच चप्पल सटकू शकते माझी, त्याच्यामुळे आता मी हळूहळू उतरते आहे. आणि बघा मी समोर दाखवते किती पाणी साचलेलं आहे. हे बघा भरपूर पाऊस झालेला आहे. आणि आता मी निघाली माझ्या घराच्या दिशेने. इथून मंदिराच्या बाहेर पडत आहे. आणि अशा प्रकारे माझी सुटका झाली ह्या मंदिरातून. आता मी निघाली आहे घरी आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे. थांबा तुम्हाला हे बघा. आता मी चालली आहे घराच्या दिशेकडे आणि लवकर जाते. परत सुरू झाला तर सांगता येत नाही, कारण आभाळ खूप भरलेला आहे, येऊ शकतो पाऊस. चला, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप छान कमेंट करा. माझा व्लॉग आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा. बाय.